पंतप्रधान मोदी भित्रे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं. राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस. 2 डिसेंबरला हजर राहण्याचे कोर्टाने दिले आदेश. निवडणुकीच्या मशीन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राज ठाकरेंचं मनसेच्या संवाद मेळाव्यात वक्तव्य. डेमो ईव्हीएम मशीनमधून आता मतचोरी कशी होऊ शकते याचं केलं सादरीकरण. लोक मतदान करतात मात्र ईव्हीएमच्या भानगडीमुळे पराभव. राज ठाकरेंची ईव्हीएमवर टीका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नमो सेंटर सुरू करण्याचा डाव. सत्ता असो वा नसो सेंटर उभं केलं की फोडून टाकणार. राज ठाकरेंचा इशारा. जगात कुठेही ईव्हीएमवर निवडणूक होत नाही. सर्व देशात बॅलेटवर पेपरवर आता निवडणुका होत आहेत. राज ठाकरेंचं वक्तव्य. मत्स्य व्यावसायिकांना आता विशेष पॅकेज देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर. मत्स्य बीज केंद्राच्या नुकसानीचा आढावा घ्या. मंत्री नितेश राणेंच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना सूचना. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश. थोड्याच वेळात येणार ऑर्डर. जैन बोर्डिंग व्यवहार रद्द ही समाधानाची बाब. सरकारने जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. जैन बोर्डिंगच्या विषयाला आज पूर्णविराम. प्रकरणाच्या आडून अनेक राजकीय आरोप. प्रकरणात लोकांनी स्वार्थ साधून घेतलाय. मोहोळ यांची टीका. येत्या 15 दिवसात प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांनी धीर धरावा. सरकार आपल्या पाठीशी आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. सदनशील शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफीतून आपण नेहमीच वगळत आलोय. यावेळी तसाच काहीसा निर्णय घेतला जाईल. कृषी मंत्र्यांचं वक्तव्य. वंदे मातरम गीताची शाळांवर लादलेली सक्ती मागे घ्या. भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी. रईस शेख यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना लिहिलं पत्र. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार. बच्चू कडूंच्या आंदोलनावर निश्चितपणे तोडगा काढतील. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. भारतात राहायचे तर वंदे मातरम बोलावं लागेल. हिम्मत असेल तर समोर या. तुमच्या घरासमोर येऊन वंदे मातरम गाणार. मंत्री मंगल प्रभात लोढांचं अबू आझमींना आव्हान. चारकोपमध्ये मतदार यादीतील घोळावरती आता मनसेचा स्फोट. एकाच मतदार यादीमध्ये व्यक्तीचं 2 वेळा नाव. मनसेकडून निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. यवतमाळच्या बाभूळ गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे फासले. काळे झेंडे. कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी. पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकरण आणि ऑप्टिक फायबर कंत्राट प्रकरण. निवेदनाद्वारे या प्रकरणांवर आता तातडीने कारवाई करा. आदित्य ठाकरेंची ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात वायबी सेंटरमध्ये बैठक पार. लोकांना सत्य कळावं यासाठी मोर्चा काढणार. अनिल परबांचं वक्तव्य. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी 1 ते 4 या वेळेमध्ये मोर्चा. शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मोर्चाला उपस्थित असणार. अनिल परब यांची माहिती. पोलिसांसोबत बैठक झाली. परवानगीचा अर्ज दिला आहे. मोर्चापूर्वी परवानगी मिळेल. अनिल परबांनी व्यक्त केला विश्वास. मनसे आणि महाविकास आघाडीतर्फे 1 तारखेला सत्याचा मोर्चा आयोजित. मतदार यादीतील झालेल्या घोळाविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनीही सहभागी होण्याचं आवाहन केलंय. पंढरपुरात मतचोरी संदर्भात 12,000 हरकती. मतचोरीच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार. मनसे नेते दिलीप धोत्रेंची पत्रकार परिषदेत माहिती. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 140 कोटीच्या विकास कामावरून महायुती आणि मविया आक्रमक झाल्याने तणावाची परिस्थिती.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हैदराबाद दौऱ्यावर रामोजी फिल्म सिटीला भेट देत केली माहिती पाहणी। या ठिकाणी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचे या दौऱ्यातून करणार सखोल अभ्यास। शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही, ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही, भाजपाच्या ऑपरेशन लोटसवर रवींद्र दंगेकर यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मविया आणि महायुती आमने सामने, शहरातील 140 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या स्थगितीवरून आता बॅनरवर, परिसरात तणावाचं वातावरण। विजय वडेट्टीवार यांना आली आयकर नोटीस, गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्यात दिली माहिती। आपण संघर्षातून उभा झालेलो आहोत, यामुळे आपल्याला अशा नोटिसाला आपण घाबरत नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी नाशिक पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर, रोहित पवारांनी केला होता व्हिडिओ शेअर। कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात केला होता अब्रू नुकसानीचा दावा दाखल। सुषमा अंधारेंनी घेतली महिला डॉक्टर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, रणजित निंबाळकरांनी महिला डॉक्टरवर दबाव दिला, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय, अजित पवारांच्या हातात, रुपाली ठोंबरे यांचं वक्तव्य, रुपाली चाकणकरांनी मतावर राष्ट्रवादी काँग्रेस असहमत। मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं आंदोलन, फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भात आंदोलन, मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन। मेहबूब शेख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन, संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी केलं आंदोलन। कल्याणच्या विठ्ठलवाडी बस आगार व्यवस्थापकाचा अजब कारभार, सीएनजी पंपा शेजारी फटाके फोडत कारच्या बोनटवर केक कापत बर्थडे सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल, संतप्त प्रवाशांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी। वर्ध्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता, कापूस तूर पिकाला पावसाचा फटका। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे भात शेतीला फटका, आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। भिवंडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषी उत्पन्न बाजार समितीची शासनाकडे मागणी। हिंगोलीत अनेक भागात अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापूस पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। जिल्ह्यातील अधिकांश अर्जदार फळपीक विमा योजनेत पात्र, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा समस्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक। परभणीत कापसाला अवकाळी पावसाचा तडाखा, वेचणीस आलेल्या कापसाचे पावसामुळे झाडावरच वाती झाल्यात, झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान, भरत गोगावलेंनी केली नुकसानीची पाहणी, सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या दिल्या सूचना। पंढरपुरात सद्गुरू साखर कारखान्याच्या मुळी पूजन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गोंधळ, वाढीव थकीत ऊस बिल दिलं नसल्याने राडा। हिंगोलीतील तुपा परिसरामध्ये हळद पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव, पीक वाळत असल्याने विविध औषधाच्या फवारण्या, शेतकरी चिंतित। किल्ले सिंधुदुर्गच्या खडकाळ भागामध्ये सापडला शार्कचा कुजलेला अवस्थेतील सांगाडा, समुद्र खवळलेला असल्याने माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणेला पोहोचणे कठीण होत आहे। नाशिकमध्ये विजेच्या धक्क्यात वायरमन गंभीर जखमी, विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का लागला। भंडारा जिल्ह्यात आरोग्य सहाय्यकांचा दारू पिऊन धिंगाणा, लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी।
अमरावतीत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे लावला गळफास. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. मोठी मांजर समजून मद्यपीचा वाघाशी खेळ. वाघाच्या पाठीवरून हात फिरवत गोंजरलं. वाघाला दारू पाजण्याचाही मद्यपीचा प्रयत्न. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपूरमध्ये अस्वल दिसल्याने नागरिकांची खळबळ उडाली. अस्वलला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. ठाण्यातील वाघा इस्टेट परिसरातील रहिवासी इमारतीतील फ्लॅटला आग. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात. आगीचे कारण स्पष्ट. एकाचा मृत्यू. कोल्हापूरच्या उदगावात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक. 68,400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त. जयसिंगपूर पोलिसांची कारवाई. मालेगाव तालुका हद्दीमध्ये 10 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त. परराज्यातील 2 आरोपी अटकेत. मालेगाव तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. कोल्हापूरच्या उदगाव येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक. 68,400 रुपये किमतीचे बनावट नोटा जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्मानपुरा भागामध्ये चोरी. डोळ्यात मिरची पूड फेकून आणि कटरने वार करून 27 लाख रुपयांची बॅग लंपास. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तब्बल 504 लोकांवर गुन्हा दाखल. जन्मदाखला घेताना बनावट कागदपत्रे आणि कागदमध्ये फेरबदल. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. अकोला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा धुमाकूळ. सैनिकाच्या घरातून 4.5 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांचा तपास सुरू. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.